नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये जैवतंत्रज्ञान विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 37,290 रुपये ते 1,13,679 रुपयांच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यामार्फत राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र पुणे यांच्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे प्रशासकीय कर्मचारी या पदांसाठी आहे। त्यामध्ये अधिकारी ख या पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन जे आहे 1,13,679 रुपये इतके असेल। एक वॅकन्सी या पदासाठी ओबीसी कॅटेगरीमधून निघालेली आहे। 38 वर्षापेक्षा जास्त वय जे आहे तुमचं या ठिकाणी नसायला हवं। त्यानंतर अधिकारी क या पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल 87,675 रुपये। एक वॅकन्सी ओबीसी कॅटेगरीतून आहे। 33 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं या ठिकाणी नसायला पाहिजे। त्यानंतर कार्यालय सहाय्यक ख या पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला 70,290 रुपये इतके वेतन जे आहे दिलं जाईल। एक वॅकन्सी ओबीसीमधून या ठिकाणी आहे। 33 वर्षापेक्षा जास्त वय तुमच्या या ठिकाणी नसायला पाहिजे। अधिकारी ख या पदासाठी तुमची प्रतिनियुक्तीद्वारे किंवा थेट भरतीद्वारे या ठिकाणी निवड जी आहे केली जाऊ शकते। प्रतिनियुक्तीसाठी तुम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रीय किंवा राज्य विद्यापीठे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे अधिकारी जे खालील अटीची पूर्तताचे अधीन असतील ते या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। पेरेंट कॅडरमध्ये नियमित स्वरूपात समान पद धारण केलेले तुम्ही असणं आवश्यक आहे किंवा थेट भरतीसाठी विहित केलेली पात्रता आणि अनुभव असणे, वय प्राधान्य 40पेक्षा कमी या ठिकाणी असायला पाहिजे। थेट भरतीसाठी तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर किंवा व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका आणि लेवल 7 आणि 3 वर्षाचा अनुभव किंवा लेवल 6 आणि 7 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। उमेदवाराला या ठिकाणी प्रशासन किंवा स्टोअर आणि परचेसचे ज्ञान या ठिकाणी असणं आवश्यक आहे। अधिकारी क पदासाठी थेट भरतीद्वारे या ठिकाणी निवड तुमची केली जाईल। शैक्षणिक योग्यता जी आहे कोणत्याही विषयातील पदवीधर आणि पेमॅट्रिक्स तर 6 आणि 3 वर्षाचा अनुभव किंवा प्रशासन, वित्त आणि लेखापरीक्षण आणि स्टोअर्स आणि खरेदीचे ज्ञान आणि संगणक ऑपरेशनमध्ये चांगले ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे। कामकाजाचा 4 ते 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर कार्यालय सहाय्यक ख या पदासाठी थेट भरतीद्वारे निवड तुमची होणार आहे। पदवीधर तुम्ही असाल त्यासोबत पेमॅट्रिक्स तर 4 किंवा 5 वर्ष किंवा तर 2 किंवा 8 वर्षाचा अनुभव आणि माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची परिचित असणं तुम्ही आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर तंत्रज्ञान कर्मचारी, तंत्रज्ञान अधिकारी ग साठी वॅकन्सी आहे। या ठिकाणी तुम्हाला 1,34,907 रुपये वेतन असेल। 40 वर्षापेक्षा जास्त वय तुमच्या ठिकाणी नसायला पाहिजे। त्यानंतर तंत्रज्ञान अधिकारी ख सिव्हिलसाठी 1,13,679 रुपये वेतन असेल। 40 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसायला पाहिजे। त्यानंतर तंत्रज्ञान अधिकारी ख प्रयोगशाळासाठी 1,13,679 वेतन असेल। 35 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसायला पाहिजे। तंत्रज्ञ ख या पदासाठी 58,944 रुपये वेतन असेल। 18 ते 25 वर्षे वयमर्यादा असेल। 28 वर्षापेक्षा जास्त वय तुमच्या ठिकाणी नसायला पाहिजे। तंत्रज्ञान अधिकारी ग या पदासाठी शैक्षणिक अर्थ जे आहे अभियांत्रिकीमध्ये MMI किंवा BE किंवा BTech किंवा MSc तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा भौतिकशास्त्रामध्ये असणं आवश्यक आहे। 8 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर प्रतिनियुक्तीद्वारे देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर तंत्रज्ञान अधिकारी ब सिव्हिल या पदासाठी ME झालेलं असेल, MTech झालेलं असेल, स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव असेल किंवा MMI किंवा BE किंवा BTechमधील स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये संबंधित क्षेत्राचा 6 वर्षाचा अनुभव किंवा संबंधित क्षेत्रातील 10 वर्षाचा अनुभवासह स्थापत्य अभियांत्रिकी पदविका तुम्ही उत्तीर्ण असाल। पात्रता परीक्षेत उमेदवारांना एकूण 60% गुण या ठिकाणी असणं आवश्यक आहे। प्रतिनियुक्तीने देखील या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर तंत्रज्ञान अधिकारी ख प्रयोगशाळासाठी
थेट भरतीद्वारे नियुक्ती तुमची होणार आहे. संबंधित क्षेत्रातील 6 वर्षाचा अनुभवासह MSc किंवा BSc या वा समकक्ष संबंधित क्षेत्रातील 10 वर्षाचा अनुभवासह पात्रता परीक्षेत तुम्ही 60% गुणासहित उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर तंत्रज्ञ ख या पदासाठी एक वॅकन्सी जी आहे OBC मधून या ठिकाणी आहे. थेट भरतीद्वारे तुमची निवड या ठिकाणी असणार आहे. अभियांत्रिकीमधील डिप्लोमासह 5 वर्षाचा अनुभव. पात्रता परीक्षेत उमेदवारांना 60% गुणासहित जास्त मार्क्स या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अर्ज जे आहेत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. सर्व पदांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. फीस पेमेंट जे आहे SC ST PWD यांना शुल्क जे आहे त्या ठिकाणी माफ असणार आहेत. खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी अधिकारी गट क पदासाठी कार्यालय सहाय्यक या पदासाठी 200 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीस पेमेंट असेल. त्यानंतर अधिकारी ख साठी 500 रुपये. तंत्रज्ञ ख या पदासाठी 200 रुपये. तंत्रज्ञ अधिकारी ग आणि तंत्रज्ञ अधिकारी ख पदासाठी 500 रुपये फीस पेमेंट असेल. त्यानंतर OBC महिला आणि OBC उमेदवारांना 100 रुपये. अधिकारी आणि कार्यालय सहाय्यक ख पदासाठी 100 रुपये असेल. अधिकारी ख साठी 300 रुपये. तंत्रज्ञ पदासाठी 100 रुपये. तंत्रज्ञ अधिकारी ग तंत्रज्ञ अधिकारी ख साठी 300 रुपये असेल. निवड जी आहे तुमच्या या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला जाहिरातीमध्ये अशा प्रकारे प्रत्येक पदानुसार दिलेला आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.